मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा 9850015558। आपण उज्जैन क्षेत्रीय आहोत। भृतरी गुफा ही जी आहे ऋषींची, हा नवा भाग त्यांनी तयार केलेला आहे। जुना भाग याच्या पलीकडे आहे आणि तो खरा आहे, हा पण खरा आहे, परंतु हा नवा भाग केलेला आहे। परंतु ऐतिहासिकदृष्ट्या तोच भाग आपल्याला रमणीय वाटतो, पण हाही भाग बघायला काही हरकत नाही। इथे शंकराची मूर्ती आपल्याला दाखवली गेलेली आहे। यानंतर आपण बघणार आहोत याच्या प्रदक्षिणेचा मार्ग काय आहे। तो प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये प्रथम आपल्याला इथे मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे। हे मारुतीचं दर्शन आपल्याला घेत असताना यानंतर प्रदक्षिणा आपण जर केली तर इथे हे शंकराची मूर्ती आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी गेलं तर शंकराचीच मूर्ती आहे। इथे हे सगळ्या शंकराच्याच मूर्ती आहे, कारण शंकर ऋषी आहे, ऋषी म्हणून इथे मान्यता मिळालेली आपल्याला आहे। विविध याच्यामधल्या या मूर्ती आहेत। त्यानंतर आपण हे वाघंबरी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते शंकराची। शंकर म्हणजे महादेव, आणि शंकर हे खरे तर आर्य लोकांची देवता आहे आणि महादेव ही द्रविड्यांची देवता आहे। आणि आपण महादेवाची मूर्ती पण स्वीकार केलेली आहे, ही पण या ठिकाणी आहे। आणि हे आता प्रदक्षिणेचा मार्ग समाप्त होत आहे। आपण आता या ठिकाणी विषय घेणार आहोत आपल्या ही कालभैरवाची मूर्ती आपल्याला आहे। कुत्रा इथे आहे आणि काळभैरव आहे। काळभैरवाचं असं आहे, पूर्वी गावाच्या बाहेर काळभैरवाची मंदिरं असायची की गावामध्ये काळ येऊ नये म्हणून, आणि हे गावाची वेशीवर असल्याकारणाने त्यावेळेला खरोखरच अपमृत्यूचं प्रमाण हे कमी होत होतं आणि नगण्य होत होतं। हा पण अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे। आपण आज विषयाला सुरुवात करूया की जन्मकुंडली म्हणजे काय। जन्मकुंडली म्हणजे आपल्या जीवनाचा आराखडा, आपल्या जीवनाचा पूर्ण जमा खर्च, आपल्या जीवनात काय काय घटना घडणार आहे पुढे त्याचा लेखाजोखा पूर्व पहिल्या क्षणाला, म्हणजे जन्मतःच ज्या क्षणाला तुमचा जन्म होतो त्या क्षणाला हे भाष्य आम्ही लिहितो। परंतु आपलं भाष्य हे ज्या वेळेला मातापित्यांचं समागम होतो आणि समागमामध्ये प्रफुल्लितपणा येतो आणि बीज रुजलं जाते, त्यावेळेला एक तिथे आपलं नशीब लिहिलं जाते। खऱ्या अर्थाने आपण 5वीला नशीब लिहिलं म्हणतो, त्यावेळेला दौत, टाक, पेन्सिल, सोन्याचं पेन्सिल, चांदीचा टाक असं आपण त्याच्यामध्ये म्हणत असलो तरी त्या दिवशी नशीब लिहिलं जात नाही। त्या दिवशी नशीब लिहिणं न जाण्याचं कारण कसं की आपल्याला जे काही वर्ण मिळतो, काही व्यंग मिळते, काही बुद्धी मिळते, काही तत्त्व मिळतात, आपलं स्वरूप मिळते, रंग मिळतो, हा आपल्याला अगोदर ठरल्याप्रमाणेच मिळतो। आपल्याला कोणाच्या घरामध्ये जन्म घ्यावा, कोणाला जन्म द्यावा हे आपल्या हातात नसते, हे सर्व आपल्या कर्माच्या हातात असते आणि कर्मगतीचा उपयोगाने आपला जन्म होत असतो। म्हणून याचा लेखाजोखा आपल्याला पाहायचा असेल तर जन्मकुंडलीच आपल्याला याच्यातून आपल्याला पाहायला मिळते। जन्मकुंडलीमध्ये पहिला जो असतो तो उदयमान असते, दुसरं स्वभावाची कुंडली असते, तिसरी कर्तव्याची कुंडली असते, चौथी आपण शिक्षण कोणतं घ्यावं याच्याविषयी आपल्याला त्याच्यातून उलगडा होत असतो, आणि त्याच्यानंतर नोकरी व्यवसाय कोणकोणते आहे हे आपल्याला ते बघायला मिळत असते, मार्गदर्शन होत असते। असं होत असताना आपल्याला या ठिकाणी आणखीन मी तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंतर विवाहाचा प्रश्न येतो। विवाहाच्या कुंडलीवरून विवाह योग दर्शन आपल्याला घडत असते। त्याच्यानंतर मग मात्र आपलं कर्मकाळणी, उत्तरार्धी जीवन कसं जाणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला उहापोह आपल्याला या ठिकाणी दिसून येतच असतो। पण याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते। जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेलं जे मुखपृष्ठ असते ती कुंडली नसते, हे लक्षात घ्या। कॅम्प्युटरची कुंडली आपण काढायला गेले तर ते कॅम्प्युटरची कुंडली पण असत्य असते, ते
ते जिथे जसं भरलं असेल तसंच आपल्याला त्याचं लिखाण येईल. त्याच्यामध्ये काहीही सत्यांश नसतो, बहुतांश नसतो. 10-20% सत्यांश घडत असलं तर ते आपोआपही घडत असते, आपल्याला हे माहीत आहे. असं असताना आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपलं संपूर्ण आयुष्य, त्याचप्रमाणे आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती आहे किंवा नोकरीमध्ये प्रगती आहे, कोर्ट कचेरीचे प्रसंग येणार आहे, दुर्धर आजाराला सामोरं जावं लागणार आहे, अपघात होणार आहे, अपत्य किती होणार आहे, संसार कसा होणार आहे, शेवट जीवनाचा उत्तरार्ध कसा होणार आहे, याविषयी जर आपल्याला पाहायला असेल तर जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच आपल्याला बघायला मिळते. आणि जन्मकुंडली करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. याच ठिकाणी आपण विराम करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया.